वाघोड येथे अवैध दारू विक्री विरोधात आमरण उपोषण. प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी. रावेर तालुक्यातील वाघोड गावात कथित अवैध दारू विक्रीच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते अनिल पुंडलिक मशाणी यांनी आमरण उपोषण सुरू केले असून गावातील वाढत्या दारू विक्रीमुळे सामाजिक वातावरण बिघडत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. उपोषणकर्त्यांनी प्रशासनासमोर अनेक मागण्या मांडल्या आहेत. वाघोड गावातील अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्यात यावी, तसेच कायमस्वरूपी उपाययोजना करून गाव दारूमुक्त करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. गावात अनेक वर्षापूर्वी अधिकृत दारू विक्री केंद्र बंद झाले असतानाही काही ठिकाणी दारू उपलब्ध होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे की वाघोडसह रावेर तालुक्यातील काही गावांमध्ये परवानगी नसतानाही दारूची विक्री होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. यामुळे तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे वळत असून अल्पवयीन मुलांनाही दारू सहज उपलब्ध होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली. 12 ते 22 वयोगटातील युवकांमध्ये वाढते व्यसन हे समाजासाठी गंभीर संकट ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे सन 2020-21 दरम्यान गावात दारूबंदीच्या प्रश्नावरून तणावपूर्ण घटना घडल्या होत्या. त्यानंतरही गावात प्रभावी दारूबंदीची अंमलबजावणी झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित यंत्रणांकडून चौकशी करावी व आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. गावातील युवकांचे भविष्य वाचवण्यासाठी आणि सामाजिक वातावरण निरोगी ठेवण्यासाठी अवैध दारू विक्रीवर आळा घालणे अत्यंत आवश्यक आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून वाघोड गावाची समस्या सोडवावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन मशाने, किशोर तायडे, जवाहरलाल गाडे, माजी पोलीस पाटील प्रमोद मशाने यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. आता प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेते याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे. अनवार अली की रिपोर्ट. विषय असा आहे, मी राहणार वाघोड, तालुका रावेर, जिल्हा जळगाव. आम्ही सर्व कार्यकर्ते आमची एकच आशा आहे की आमच्या वाघोड गावातील अवैध दारू विक्री बंद झालीच पाहिजे आणि हे बंद करण्यासाठी अनिल पुंडलिक मशाने, राहणार वाघोड, तालुका रावेर, जिल्हा जळगाव हे सामाजिक कार्यकर्ते आहे. यांनी आज उपोषणाचा यांचा पहिला दिवस आहे व यांचा उपोषण बसण्यामागे यांचा उद्दिष्ट एकच आहे की आमच्या गावातील अवैध देशी दारू विक्री बंद झाली पाहिजे. याच्यामुळे दारूमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडलं जात आहे, लहान मुलाच्या आहारी जात आहे व सर्व गावातील वातावरण हे दूषित होत चाललेलं आहे. तरी लवकरात लवकर हे जे दारू विक्रेते अवैध विक्री करत आहे यांच्यावर आळा बसला पाहिजे व यांच्यावर कडक कारवाई, पोलीस कारवाई झाली पाहिजे व यांना एक धडा शिकवायचं काम हे पोलीस प्रशासनाने केले पाहिजे, अशी आमची मागणी आहे. तरी आपण त्वरित याच्याकडे लक्ष घालून आमरण उपोषण सोडायचं व अशा अवैध विक्रेत्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावे, ही आमची शासनाद्वारे नम्र विनंती आहे. बौद्धवाड्यात 4-5 अवैध विक्रेते आहे, गावात 2 अवैध विक्रेते आहे, असे एकूण 7-8 लोक अवैध विक्री दारू करत आहे, ते बी बिना परवाना. हो, याच्यामुळे लहान मुलं जे आहेत, जे 10 वर्षापासून ते 16 वर्षाच्या वयोगटातील मुलं हे दारूच्या व्यसनाधीन आहारात गेलेले आहे व महिला यांना त्याचा फार त्रास होत आहे व येणाऱ्या पिढीला याच्यापासून धोका आहे. तरी आपण त्वरित ही दारू विक्री बंद केली पाहिजे, अशी आमची शासनाकडे मागणी आहे.